ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडले त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते. संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान. ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे. काल शरद पवार हे एका बैठकीच्या निमित्ताने विधान भवनात गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. अख्खं विधान भवन ओस पडलं होतं का? विधान भवनाच्या परिसरात समोरच राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे. ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मवियाच्या विरोधात गेलो असा अर्थ होतो. त्यामुळे मवियाच्या घटक पक्षाने नियम पाळायला पाहिजेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. ते गुरुवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. हे आमच्यासारख्या निष्ठावंतांचं मत आहे आणि आम्ही इतकेही सहिष्णू नाही, एवढं आमचं मन मोठं नाही. ज्याचं ते आहे त्यांनी ते करावं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या कृतीमुळे सगळे दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये काही गैर नाही. काल विधान भवनात बैठक होती, त्यासाठी शरद पवार आले होते आणि ही बैठक महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी होती. त्या बैठकीत काय घडलं ते बाहेर आलं नाही. या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं हे मला सांगा. शिवसेना या चळवळीत महत्त्वाचा पक्षकार आहे. आपले वकील सुप्रीम कोर्टात सीमा प्रश्नाच्या खटल्याही का उपस्थित राहत नाहीत? मराठी माणूस सीमा भागात काय हाल भोगतोय? किती वर्ष हा खटला प्रलंबित आहे? याची मुख्यमंत्र्यांना काय जाणीव आहे? असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. स्वागत. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, तर अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही. आम्ही करणारसुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.